बघूया, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, वेळ घालवायचा नाही. उभय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. मीना मानकर, स्ट्राईकला वर्षा, नॉन स्ट्राईकला प्रतीक्षा, किपिंग साठी अपूर्वा. ह्या चारही गोष्टी कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मीनाचा पहिला चेंडू, वर्षा आहे ना, बघूया वर्षा काय करतात आपल्या संघासाठी. निर्धावाचा चेंडू मीना मानकर याचा, मीनाचा पुढचा चेंडू वर्षा आहे ना, वर्षा आणि फरोजारी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. निर्धावाचा चेंडू, मीना मानकरांचा पुढचा चेंडू वर्षा आहे ना, वाईट चेंडू, अतिरेक चेंडू, धावसंख्येत भर. मीनाचा पुढचा चेंडू वर्षा आहे ना, वाईट, नो बॉल, नो बॉल, अतिरिक्त असते धावसंख्या, धावसंख्येत भर. फ्री हिट, फ्री हिट. मीना मानकरांचा पुढचा चेंडू वाईट चेंडू, धावसंख्येत भर, अतिरिक्त चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. मीना मानकरांचा पुढचा चेंडू वर्षा, अतिरिक्त असा चेंडू वाईट, धावसंख्येत भर. दोन्ही संख्याने लक्षात घ्यायचं, जी संख्या धावसंख्या होणार ती दुप्पट पकडली जाईल. मीना मानकरांचा पुढचा चेंडू आणि खेळलेला आहे निर्धाव असा चेंडू. मीना मानकरांचा पुढचा चेंडू वर्षा आहे ना, आणि समोरच्या बाजून खेळलेला आहे आणि एक धाव काढलेली आहे धावून. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण प्रशांत शिरसेकर याने एक धाव पूर्ण, धावसंख्येत भर, धावसंख्येत भर. मीना मानकरचा पुढचा चेंडू प्रतीक्षा आहे ना, बघा प्रतीक्षा आपल्या गोलंदाज काय करतायत, खेळलेला आहे त्यांनी. निर्धावाचा चेंडू, मीना मानकरचा पुढचा चेंडू झेल उडाला, बाद. एक ओव्हर पूर्ण. आठ धावा झालेल्या आहेत. एक 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 षटक पूर्ण, 8 धावा. 5 धावा झाल्या होत्या, एक धाव मायनस करण्यात आली आहे. 4 धावाच्या 8 धावा. लेडीजच्या फलंदाजीमध्ये ज्या धावा होतील त्या दुप्पट पकडण्यात येतील. चला आता आपल्या पुढील षटक आता फलंदाजीसाठी आहे संजय मडवी. फलंदाजीसाठी संजय मडवी स्ट्राईकला आहेत आणि योगेंद्र पहिलं ॲशो तर्फे बोग्या साई आणि हा योगेंद्र. संजय दादू, सामना लवकरच सुरू करायचा, कृपया वेळ घालू नये. पंचाणी साई साई प्रसाद, कृपया वेळ घालू नये. साई यांचा पहिला चेंडू आपल्या संघासाठी. साई काय करतात आणि संजय आपल्या संघासाठी काय करतात बघूया. दादूस, निर्धाव असा चेंडू. आपले दादूस आपल्या संघासाठी काय करतात बघूया. सायांचा पुढचा चेंडू, षटकार. संजय यांनी पहिला षटकार मारलेला आपल्या संघासाठी. धावती संख्येत भर. एक संघा पंच पंच 1 मिनिट, पंचांना बोलवले. नो द्यायला पाहिजे होतं.
सायांचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू संजय यांना संजय खेळण्यात तयार आणि 22 स्वरूपात लेग 22 स्वरूपात एक धाव संख्यात भर. सायांचा पुढचा चेंडू योगेंद्राने समोरच्या बाजूने खेळलेला आहे. एक धाव काढलेली पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एक धाव संख्येत भर. धाव संख्येत भर. साई यांचा पुढचा चेंडू संजय मडवी यांना आणि समोरच्या दृष्टीने खेळण्यात कॅच होतो का नाही. एक धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा. खरंच उत्कृष्ट असा धाव संख्येत भर. धाव संख्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत संजय यांच्या. साई यांचा पुढचा चेंडू संजय यांना आणि समोर खेळलेला एक धाव पूर्ण. बघूया किती. एका धाव समाधान का आणि दुसऱ्या धाव दुसरी धाव उत्कृष्ट असं आणि परत 3 धावा काढलेल्या धावून. जिथे एक धाव मिळणार होती तिथे गचाल असं क्षेत्ररक्षण टीम मॅच्युअर कडून. गचाल धाव संख्येत भर. धाव संख्या 2 ओव्हर 21. चांगली अशी फलंदाजी कॉम्प्रेसिव्ह यांच्याकडून. 2 ओव्हर 21 धावा. बघूया टीम मॅचर कडून पुढच्या षटक घेऊन येत आहेत. विलासांचा पहिला चेंडू संजय यांना उत्कृष्ट असा निर्धाव. आउट. झेलबाद झालेल्या उत्कृष्ट किपिंग तुषार यांच्याकडून आणि पहिला चेंडू षटक विलासांनी संजयनं बाद केलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. महेश सुतार. विलासांचा पुढचा चेंडू महेश आता आपल्या संघासाठी काय करताय. तुषार यांनी चांगलं झेल घेतलेला आहे. विलासांचा पुढचा चेंडू महेश यांनी फोनवर एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान. धाव संख्येत भर. एक धाव समोरच्या दिशेने एक उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. चांगला असं गोलंदाजी विलासांच्याकडून. बघूया महेश आपल्या संघासाठी काय करतायत आणि वरून खेळलेला आहे. बघूया किती धावा. षटकार उत्कृष्ट फलंदाजी. खरंच महेश आपल्या षटकारासाठी ओळखतात. आतापर्यंत बरेच षटकार त्यांनी आपल्या टुर्नामेंटमध्ये मारलेले आहेत. समोर खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. ह्या चौकार होऊ शकला असता परंतु बॅटीने बॉल योगेंद्रच्या बॅटीला बॉल लागलेला आहे. एकाच धावावर समाधान. विलासांचा पुढचा चेंडू खेळ योगेंद्र एक धावावर समाधान. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण विलासांच्याकडून. विलासांचा पुढचा चेंडू षटक पूर्ण. उत्कृष्ट असं षटक विलासांनी टाकलेलं आहे. 3 ओव्हर 31 विलासांनी 10 धावा ठेवून एक बाद केलेला आहे. 3 ओव्हर 31 धावा. बघूया निलेश प्रधान पुढची गोलंदाजी घेऊन येत आहे. संदीप यांनी आपली एनर्जी शिल्लक ठेवावी. निलेश प्रधान आपल्या संघासाठी धावून येत आहेत का बघूया आपण. उत्कृष्ट असं गोलंदाजी त्यांची मानली जाते. आता पण IPL त्यांच्या टीम पहिला चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू पाठोक्यात आलेला. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान. एकच धाव वंडी. निलेश यांचा पुढचा चेंडू महेश यांना बघू. महेश आपल्या संघासाठी काय करतात. हाईट निलेश यांचा पुढचा चेंडू महेश यांना. महेश पुढे येऊन खेळतायत. बघूया षटकार होतोय का. एकदा
नाही. एक धाव पूर्ण. धाव संख्येत भर. उत्कृष्ट आतापर्यंत निलेश भाऊंची चांगली अशी गोलंदाजी. निलेशाचा पुढचा चेंडू योगेंद्र याडा आणि वरून खेळलेला आहे. बघूया एक धाव. षटकार षटकार षटकार. योगेंद्र षटकार. धाव संख्येत भर. 39. पुढचा चेंडू परत खेळलेला वरून एकच धाव पूर्ण. चांगला मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकाच धावावर समाधान. 2. निलेश भाऊचा पुढचा चेंडू महेश यांना. महेश येऊन खेळत आहेत. बघूया किती. षटकार षटकार. खरंच महेश हे आपल्या फलंदाजीसाठी ओळख जातात. षटकार. पुन्हा एक षटकार. निलेशाचा पुढचा चेंडू महेश यांना आणि पुन्हा खेळलेला वरून बघूया एक धाव. 2 धाव किती मिळते आहे. धाव संख्येत भर. एका धावावर समाधान. ओव्हर 4 पूर्ण धावलेले आहेत. षटकार 47. 4 षटक पूर्ण झालेले आहेत. 47 धावा. निलेश महेश आणि योगेंद्र आपल्या संघासाठी चांगल्या धावसंख्या करतायत. आतापर्यंत त्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. वेळ घालू नये. दोन्ही संघांना विनंती आहे. कृपया क्षेत्ररक्षक संघाला विनंती आहे लवकरात लवकर करायचा. वेळ घालवायचा नाही. पुढील षटक घेऊन येत आहेत तुषार खोपकर. तुषार उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आतापर्यंत IPL मध्ये त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केली आहे. बघूया तुषार त्याचा समाचार घेत आहेत का. पहिला चेंडू फुलटोस. एक धाव पूर्ण आणि चौकार. गचाल असं क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून आणि चौकार. धाव संख्येत भर. 52 धाव पूर्ण झालेल्या आहेत. अभिनंदन. कॉम्प्रेसिव्ह संघाचं 50 धाव पूर्ण झालेल्या आहेत. 51 धाव संख्या. तुषाराचा पुढचा चेंडू महेश यांना आणि एक धाव पूर्ण. बघूया चांगला क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून. एकाच धावा समाधान. तुषाराचा पुढचा चेंडू योगेंद्र यांना. समोरच्या दिशेने खेळलेला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आकाश यांच्याकडून. एकाच धावावर समाधान. धाव संख्येत भर. तुषाराचा पुढचा चेंडू महेश यांना वरून गेलेला पण एकच धाव पूर्ण. बघूया किती धाव संख्या मिळते या बॉलवरती. एकच धाव आणि धाव संख्येत भर. तुषाराचा पुढचा चेंडू योगेंद्र खेळण्यास तयार. आता योगेंद्र उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. वरून खेळलेला आहे. बघूया 1 की 2 षटकार. एकच धाव. एकाच धावावर समाधान. धाव संख्येत भर. तुषाराचा पुढचा चेंडू महेश यांना. या षटकार खेळता येतं. बघूया आणि चौकार. षटकार नाही पण चौकार. धाव संख्येत भर. धाव संख्या 59. 5 षटक पूर्ण झालेले आहेत. 59 धावा. 5 षटक पूर्ण. 5 षटक पूर्ण. 59 धावा. चांगली अशी फलंदाजी कॉम्प्रेसिव्ह यांच्याकडून. आपलं पुढचं षटक घेऊन येतोय विलास. योगेंद्र यांनी आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी केली आहे. योगेंद्र आणि महेश यांनी कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेळ घालवू नये. विलास आपला पहिला चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून. आतापर्यंत विलास यांनी बरेच धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. नो बॉल. अंपायरची वाद घालू नये. हिट. फ्री हिट मिळणार आहे. नो बॉल. फ्री हिट. विलासर पुढचा चेंडू योगेंद्र यांना आणि वरून खेळलेला बघा 6 धावा. उत्कृष्ट असा षटकार. धाव संख्या भर. 66 धावा. विलासरचा पुढचा चेंडू योगेंद्र यांना. योगेंद्र खेळले समोरच्या दिवशी 1 धावावर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण साई यांच्याकडे पण 1 धाव वाचू शकले नाही. धाव संख्येत भर.
विलास यांचा पुढचा चेंडू महेशांना महेशाने समोरच्या बाजून खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि प्रयत्न एकच धाव रनआउट झालेले आहे योगेंद्र. धाव संख्या धाव बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू महेश आपल्या संघासाठी काय करत बघूया. महेशाने समोर खेळलेला आहे आणि षटकार. खरंच एकच चेंडू शिल्लक आहे. बघूया महेश आपल्या या एका चेंडूवर किती धावा जमा करतायत. वाईड बॉल अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या षटकार. विलास पुढचा चेंडू आणि समोर खेळलेला आहे. बघू एक की षटकार. खरंच महेश पुरुष फलंदाजी. 81 धावा झाल्या आहेत. कॉम्प्रेसिव्ह संघाचे 81 धावा झालेले आहेत. ऐश्वर्यांना 82 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. ऐश्वर संघाला जिंकण्यासाठी 82. आपल्याला तिसऱ्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. टीम संजीवनी आणि टीम यंगस्टर. टीम संजीवनी आणि यंगस्टरचे कॅप्टनने पिचवरती यावं. टीम संजीवनी आणि यंगस्टर तिसऱ्या मॅचचा टॉस उडवायचा आहे. तिसऱ्या मॅचचा 13 बॉलात महेशने 29 धावा केलेल्या आहेत आणि 39 13 बॉल मध्ये 39 आणि योगेंद्रांनी 12 बॉलात 20 धावा केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे कॉम्प्रेसिव्ह यांची धाव संख्या 81 आणि ऐश्वर्यासाठी जिंकण्यासाठी 82 धावा पाहिजे. टीम यंगस्टर या अंपायर टॉस टीम संजीवनी आणि यंगस्टार यांचा टॉस आपण उडवतोय. टीम संजीवनी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे आणि यंगस्टरला त्यांनी फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. टीम संजीवनी यांनी टॉस विन केलेला आहे. लवकरात लवकर ऐश्वर्याच्या फलंदाजांनी उतरायचं आहे. वेळ घालू नये. ऐश्वर्याच्या फलंदाजांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. आणि कॉम्प्रेसिव्ह खूप चांगल्या पद्धतीने यूट्यूबचे लाईक्स येत आहेत आणि तुम्ही सुद्धा लाईक्स करायचे आहेत यूट्यूबला. आणि मला 2-3 जणांचे फोन आले. मॅच तर सुंदर चालूच आहे पण संदीप खांबेचं प्रदर्शन खूप उत्तम चाललेलं आहे. संदीप खांबेसाठी जोरदार टाळ्या होते आणि संदीप खांबेची हीच एनर्जी शेवटच्या बॉलपर्यंत अशीच राहू दे. संदीप खांबे मस्त काम चाललंय. मस्त. मॅच लगेच मॅच चालू करा. बॅटिंगला या. महिलांनी लवकर यायचं आहे. मॅच वेळ घालवायचा नाहीये. लवकरात लवकर चालू करा. फास्ट. उभय संघाने फिल्डिंग लावा लगेच. मीना मानकर आणि अपूर्वा फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी प्रतीक्षा आणि विकेट किपर वर्षा. बॉल नवीन बॉल दिलेला आहे ना. वेळ घालवायचा नाही. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आणि चला जिंकण्यासाठी ऐश्वर संघाला 82 धावा. 82 runs to win. 82 runs to win. आणि चेंडू निर्धाव. फ्री हिट आहे. नो बॉल गेल्यामुळे फ्री हिट मिळालेला आहे. पुढील चेंडू अपूर्वा सामना करतायत. पाहूया.
आणि हा पण चेंडू अवांतर आहे. टीम ऐश्वर विरुद्ध कॉम्प्रेसिव्ह आणि तटवण्याचा प्रयत्न बाद झालेले आहे. फ्री हिट होता ना? नाही, आउट नाही आहे. आणि पुढील चेंडू सुंदर असा चेंडू आणि अवांतर धावा पुन्हा एकदा कायसा. हॅलो हॅलो पुढील चेंडू पाहूया अपूर्वा काय करतायत. आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे पंचाने. बॉलर आणि बॅट्समन दोघेही टेन्शन मध्ये आहेत, सुपर टेन्शन मध्ये दोघेही. मीना मानकर वाट बघतायत का आपल्याला कधी भेटेल. पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. आणि प्रतीक्षा मॅडम पुढील चेंडू पाहूया त्यांचा. अपूर्वाने तटवलेला आहे आणि बाद झालेले आहेत. पुढील चेंडू पाहूया अपूर्वा. प्रतीक्षा या गोलंदाजीत एकदम उत्कृष्ट करत नाहीत. एकदम आता पण खराब गोलंदाजी. बऱ्याच असे अतिरिक्त धाव दिलेले आहेत. वाईट काय कळत नाही आहे काय झालंय. मागच्या 2 वर्षापूर्वी त्या चांगल्या अशा गोलंदाजी फलंदाजी केली होती, परंतु यंदा त्यांना काय झालं कळत नाहीये. प्रतीक्षा यांच्यावर परत वाईट चेंडू. TFPL मधील खरंच आय थिंक TFPL मधील लॉंगेस्ट ओव्हर चालू आहे. अपुऱ्या या पण फलंदाजी करताना टेन्शन मध्ये आहेत आणि प्रतीक्षा सुद्धा फारच टेन्शन मध्ये आल्या त्यांच्या खराब गोलंदाजीमुळे. बाद झालेले आहेत. वा 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 उत्कृष्ट अशी गोलंदाजी. प्रतीक्षा एकेकाळची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा होती आणि याची चमक तिने दाखवलेली आहे, चुणूक दाखवत आहे. प्रतीक्षा राऊत उत्कृष्ट गोलंदाज एकेकाळी राहिलेली आहे TFPL मध्ये. प्रतीक्षा पुढचा चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त संकेत धाव होते आहे. किती बॉल झाले? किती बॉल झाले एकूण? किती 4 बॉल झालेले, 2 बॉल बाकी आहेत. पुढचा चेंडू आणि खेळलेला आहे निर्धाव असा चेंडू आणि शेवटचा चेंडू टाकायचा आहे प्रतीक्षा यांना आणि आपलं षटक पूर्ण करायचं आहे. बघूया शेवटचा चेंडू काय होतोय. आणि अपूर्वाने खेळलेला आहे निर्धाव असा चेंडू. षटक पूर्ण झालेला आहे. झाली ओव्हर, संपली ओव्हर बाबा. चला 10 धावा झालेल्या, 2दा बाद झालेल्या आहेत. 8 धावा आणि त्याच्या दुप्पट 16 धावा. पहिल्या षटकात 16 धावा दिलेल्या आहेत प्रतीक्षाने आपल्या. खरंच का ऐश्वर्यासाठी पहिलं षटक हे चांगलं मिळालेलं आहे. बघूया आता कॉम्प्रेसिव्ह कडून पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. खरंच 82 धावा पाहिजेत ऐश्वर करता आणि फलंदाजीसाठी आले आहेत भूषण आणि संदीप. टीम ऐश्वर्यचे कॅप्टन भूषण आंबेकर आणि संदीप पवार हे दोघे क्वीज मध्ये आहेत आणि बॉलिंग साठी सज्ज आहेत. लवकर स्टार्ट लगेच. साळवी योगेश साळवी. योगेश साळवी यांच्या गोलंदाजीमध्ये बघूया भूषण सर काय करतात. उत्कृष्ट असा फलंदाज आणि उत्कृष्ट असा गोलंदाज
यांच्यामध्ये हा सामना होणार आहे आता. योगेश हे उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत आणि फलंदाजीमध्ये भूषण हे उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. टीम बघूया. कॉम्प्रेहेन्सिव्हचे गोलंदाज योगेश साळवी. कॉम्प्रेसिव्हचे योगेश आपल्या संघासाठी काय करून घेत आहेत आणि भूषण आपल्या संघासाठी काय करतात बघूया. भूषण यांचा नावलौकिक असे फलंदाज आहेत. योगेश यांचा पहिला चेंडू भूषण यांना, पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा म्हणावा लागेल. खरंच चकवलेला आहे भूषणला. बघूया योगेश यांचा पुढचा चेंडू भूषण यांना आणि नो फ्रीट. पंचांशी वाद घालायचा नाहीये. योगेश यांचा पुढचा चेंडू फ्रीट मिळालेला आहे. पुढचा यांचा चेंडू फ्रीट आहे. भूषण यांना बघू काय करतात भूषण. आणि समोर खेळलेला आहे षटकार. योगेश यांचा पुढचा चेंडू भूषण यांना. भूषण समोर खेळा एक असा बॉलिंग उत्कृष्ट अशी गोलंदाजी योगेश यांच्याकडून. योगेश यांचा निर्धाव असा चेंडू. योगेश यांचा पुढचा चेंडू भूषण यांना समोर मारलेला आहे आणि पहिला असा पहिला पहिला 12 मारलेला आहे. त्यांना भूषण यांच्याकडून पहिले 12 रन मारण्यात आलेले. फर्स्ट 12 रन. पहिला 12 आजच्या दिवसातला परत पुन्हा मारलेल्यावरून आणि षटकार. हॅट्रिकची अपेक्षा आहे. हॅट्रिक. वी वॉन्ट हॅट्रिक. सिक्सरची हॅट्रिक. सिक्सरची हॅट्रिक होते का. योगेशांचा पुढचा चेंडू भूषण यांना षटकारची हॅट्रिक होते का बघूया. आणि गोलंदाज भूषण यांनी चांगली. भूषण यांनी धाव. भूषण बॅट्समन आणि भूषण कॅचर झालेले आहे. खरंच उत्कृष्ट असे झेलबाद केलेला आहे भूषण यांनी. पूर्ण संघासाठी धावून आलेले आहे भूषण. उत्कृष्ट झेलबाद भूषण. चांगल्या फलंदाजीसाठी त्यांनी बाद केलेला आहे. आता पूर्ण दबाव कॉम्प्रेहेन्सिव्ह टीमचे आजचे ज्यांनी कॅच घेतली भूषण यांना कॅप्टन यांच्याकडून. मी बोलताना थांबायचं थोड्या वेळ ना. भूषण यांना ज्यांनी कॅच पकडली भूषण यांना त्यांच्या कॅप्टन कडून योगेंद्र गावकेकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ऑन द स्पॉट. 41 धावा. 24 बॉल मध्ये 41 धावा पाहिजेत. 24 बॉल. बघूया संदीप काय करतात आपल्या वेळेस. राजेश यांनी समोर आणि एक धाव दिलेली आहे. एका धाव समाधान. आता सामना अटीतटी मध्ये आहे. 3 राजेश नांदेदार आमची गोलंदाजी. विलास आपल्या संघाकडे काय करतायत आणि निर्धाव असा वाईट अतिरिक्त चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्येत भर. धावसंख्येत पुढच्या चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. सामना आता दोन्ही बाजूने आहे. विलास महाजन यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राजस्थान पुढचा चेंडू. संदीप खेळण्यास तयार आणि समोर खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. एक धाव समाधान. धावसंख्येत भर. ठाणेदारांचा पुढचा चेंडू. विलास यांना. विलास बघूया आपल्याकडे नो बॉल असा. उत्कृष्ट अशी वावशा पाटोळे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वावशा पाटोळे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 46. एक धावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या
47. टीम कॉम्पेन्शो आणि ॲशोव यांच्यामधला एक अटीतटीचा सामना सामना. चालू आहे. अटीतटीचा सामना चालू आहे. आतापर्यंत मध्ये राजस्थानाचं उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आणि एक धाव, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा, निर्धाव असा चेंडू. राजस्थानाचा पुढचा चेंडू संदीप यांना, संदीप खेळण्यास तयार. संदीप यांनी समोर खेळलेला आहे आणि उत्कृष्ट उत्कृष्ट झेल अविनाश गिरी यांच्याकडून. अविनाश गिरी यांच्याकडून उत्कृष्ट झेल. खरंच अप्रतिम असा झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट झेल. बेस्ट कॅच. आतापर्यंतच्या टुर्नामेंट मधली बेस्ट कॅच अविनाश गिरी यांच्याकडून. जिंकण्यासाठी 3 षटकात 35 धावांची गरज आहे. उभय संघाने नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 35 धावा. टार्गेट काय जास्त नाही आहे. पाहूया विलास महाजन यांचा पुढील. महेश यांचा चेंडू उत्कृष्ट षटकार मारलेला आहे महेशानं. महेश सुतार यांचा विलास महाजन सामना करेल. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. चांगली गोलंदाजी. पाहूया हॅट्रिक होते का. पुढील चेंडू मार. पुन्हा पहिली सिक्सची हॅट्रिक मारण्यात आलेली आहे विलास महाजन यांच्याकडून. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि कीर्तिकुमार पटेल यांच्याकडून ऑन द स्पॉट 500 रुपयाचं प्राईज. पुन्हा एकदा आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धावेवर समाधान. खरोखरच विलास महाजन यांनी आपल्या संघासाठी चांगलेच प्रयत्न चालू आहेत विजयासाठी. पुढील चेंडू साई यांच्या बॅटोतून निघालेला एक धाव मिळते. तिकडं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. आणि मॅच खत्म होने के बाद 67 झालेलं आहे. आणि नो अंपायरने घोषित केलेलं आहे. नो फ्री हिट आहे का. फ्री हिट आहे. चांगली संधी आहे विलास महाजन यांना फ्री हिट. पाहूया काय. आणि चांगला समाचार घेतलेला आहे परंतु चौकार मारलेला आहे. विलास महाजन यांनी चांगलेच बॅटिंग केलेलं आहे. आपल्या 12 बॉल 10 धावा. टीम ऐश्वर चेंडूमध्ये 12 चेंडू 10 धावा पाहिजे. महेश सुतारेकडून गचाल असं गोलंदाजी. त्यांच्या षटकात पूर्ण मॅच फिरलेली आहे आणि 1 चोरटी धाव म्हणावी लागेल. धाव संख्येत भर. उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट फिल्डिंग. 11 वर्षा बॉल 9 धावा. उत्कृष्ट फिल्डिंग. 11 चेंडू 9 धावा. 1 धाव काढलेली आहे. गचालाचं क्षेत्ररक्षण संतोष यांच्याकडून. धाव संख्येत भर. 10 चेंडू 8 धावा. डेड बॉल. एक धावत समाधान. धाव संख्येत भर. पुढचा चेंडू समोर खेळेल. 6 धाव. षटकार. विलासाने पूर्ण सामना एकतर्फी केलेला आहे. 1 धाव पडणं पाहिजे. 1 धाव जिंकण्यासाठी हवी आहे. 1 धाव. दोन्ही संघाची धाव संख्या 81 झालेली आहे. इक्वल. पुढचा चेंडू 1 धाव आणि ॲशोर जिंकलेले आहे.
एकतर्फी असलेली मॅच ऐश्वर्या यांनी काढलेली आहे. टीम ऐश्वर्या गटाला असं अभिनंदन गोलंदाजी अभिनंदन महेश यांच्याकडून अभिनंदन आणि उत्कृष्ट टीम ऐश्वर्या फलंदाजी जिंकलेली आहे. त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्याने टीम ऐश्वर्याचं अभिनंदन करूया.